नाशिक येथील महिला अत्याचार प्रकरणातील मुख्य आरोपी असलेल्या अशोक खरात उर्फ कॅप्टन खरात याला नाशिक क्राईम ब्रांचने बेड्या ठोकल्या आहेत. मात्र खरातच्या अटकेनंतर आता त्याचे धक्कादायक शिर्डी कनेक्शन समोर आले असून त्याने जमवलेल्या अफाट मालमत्तेची चर्चा संपूर्ण जिल्ह्यात रंगली आहे. मिळालेल्या माहितीनुसार अशोक खरात आणि त्याच्या पत्नीच्या नावे शिर्डीतील अतिशय मोक्याच्या ठिकाणी सुमारे 4 एकरचा भूखंड असून या भूखंडाची किंमत कोट्यावधींच्या घरात असल्याचे सांगितले जात आहे. केवळ शिर्डीच नव्हे तर नाशिक, सिन्नर आणि कोपरगाव परिसरातही खरातने मोठी माया जमवल्याचे बोलले जात असून कॅप्टन खरात यास नाशिक क्राईम ब्रांचने ताब्यात घेतले. परंतु तो पकडला जाण्याच्या काही तास आधीच म्हणजेच काल दुपारी शिर्डीतील त्याच्या भूखंडावर पेरलेला गहू घाईघाईने काढून नेण्यात आला. ही माहिती समोर आल्यानंतर पोलिसांच्या कारवाईची कुणकुण लागताच पुरावे किंवा मालमत्तेशी संबंधित हालचाली लपवण्यासाठी हा प्रयत्न झाला का असा संशय व्यक्त केला जात आहे. नाशिक पोलिसांनी आता खरातच्या मालमत्तेची चौकशी सुरू केली असून त्याने अनेकांना लुबाडून कमावलेल्या या पैशातून ही संपत्ती घेतली आहे का याचा तपास आता क्राईम ब्रांच करत आहे. याविषयी एस न्यूज मराठी वाहिनीने घेतलेला ब्युरो रिपोर्ट.